शिवसेना शाखा प्रमुख सचिनजी काळन साहेबांची नुकताच उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे। त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल आणि विनंती असेल, चला सामन्याला सुरू करायचं आहे। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल, जे बजरंग क्रिकेट संघ कारिवली विपक्ष नंदाई प्रतिष्ठान वडवली अशी लढत आपण पाहू शकतो। दोन्ही संघांकडे फार चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आहे। पहिली मॅच कन्व्हिन्सिंगली दोन्ही संघांनी जिंकली आहे, मात्र आता या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। सामना असेल 4 षटकांचा, 24 बॉलचा पूर्वार्ध, 24 बॉलचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक आपल्याला पाहायला मिळेल। 16 आनंदाचा गजर क्रिकेटचा याच्यासाठी केला होता अट्टास की हा दिवस गोड व्हावा। तो दिवस नक्की गोड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जबरदस्त आयोजन, कमालीचं नियोजन ते म्हणजेच ग्रामस्थ मंडळ नानकर व आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर च्या माध्यमातून गावदेवी चषक 2025 नानकरचं हे दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल। एकीकडे अजय आणि अजयच्या जोडीला विष्णू असे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। मातोश्री नंदाई प्रतिष्ठान वडवली या संघाकडून सामन्याला देखील त्वरित सुरू करायचे ही विनंती असेल पंचांना देखील। उमेशजी केणे सर आणि त्यांच्या समवेत हेमंत शेट्टी सर असे 2 ऑफिशियल पंच या मॅच साठी आपल्याला पाहायला मिळतील। आई गावदेवी क्रिकेट संघ गोठेकर ब संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कमालीचा खेळ संपूर्ण संघाच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो। तो संघ इन ऍक्शन मध्ये अगेन्स्ट टीम खांडवळ, जय गावदेव क्रिकेट संघ खांडवळ इन ऍक्शन मध्ये आणि तो संघ फाईट करेल आई गावदेवी क्रिकेट संघ गोठेगर ब या संघासमोर। वळूया मॅचच्या दिशेला। 4 ओव्हरची मॅच, 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध, त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी द्वंद्व। बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पाहायला मिळतील आपल्याला पहिल्या षटकामध्ये। पॉवर प्लेच्या मोहित, मॅच इज ऑन। पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले, मागचा पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केलं होतं। ऑन साइडला अखेर स्क्वेअर लेग क्षेत्राला, लॉंग लेग क्षेत्राला, फाईन लेग क्षेत्राला टार्गेटेड जोड जरूर बनवला होता विष्णू यांनी, मात्र डॉट बॉलची समाप्ती होती। अजय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन, स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन पाहायला मिळतील विष्णू। बॉलिंग ट्रॅक वरती मोहित। जय बजरंग क्रिकेट संघ कारेली विपक्ष मातोश्री नंदाई प्रतिष्ठान वडवली अशी लढत आपण पाहू शकतो। ऑन साइडला फुल टॉस बॉलला वळवलाय, फक्त दिशा दाखवली आहे। डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स, मिलेंगे रन 4। तो बेडाव गपार येतोय अजून एक म्हणजे मागील इनिंग मध्ये देखील आपल्याला चौकारांचीच आतिषबाजी आणि या इनिंग मध्ये देखील चौकारांचीच आतिषबाजी पाहायला मिळतोय। चौकार जर पाहायला गेलं तर मातोश्री नंदाई प्रतिष्ठान या संघाने षटकार कमी, चौकारच जास्त मारलेत। जवळपास मागील मॅच मध्ये मला वाटते 7 ते 8 चौकार मारलेत, षटकार आला नव्हता आणि सुरुवात देखील तशीच। येस, वेस्ट ऑफ वाईट बीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय। सर रिव्ह्यू घ्यायचंय ना? येस, बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल।
लीगल डिलिव्हरी असेल. पहिला बॉल डॉट, मात्र त्यानंतर सुरुवात देखील तशीच पाहायला मिळाली. सलग आपण पाहू शकतो चौकार देखील येत आहेत. या इनिंगची सुरुवात देखील चौकाराने झाली आहे. धावफलक 4 या आकड्यावर. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नीट होत नाहीये. यशांच्या मागे एसटी रक्षक जोपर्यंत बॉलला गॅदर करतील तोपर्यंत डॉट बॉलची होतीये समाप्ती. मोहित बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. मनमोहित करणारी गोलंदाजी त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. हे कौतुकास्पद आहे. कमालीची गोलंदाजी. जरूर फुल टॉस बॉल होता, त्या फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला. चौकार एक्झिक्यूट करण्यात आला, मात्र 3 बॉल वरती फक्त 4 धावा खर्च केल्यात. सो इकॉनॉमिकल षटक, कंजूस गोलंदाजी नक्की आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपटी बार ऑन साइडला वळवला. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी. कॅच झालीये ड्रॉप, कारण फिल्डर पोहोचू शकले नाहीयेत आणि बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक खणखणीत चौकार. अद्वै 11 गोठेकर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगेन्स्ट टीम जय गावदेव क्रिकेट संघ खांडवळ. या संघासमोर दोन्ही संघांकडे यंगस्टर खेळाडू भरलेत. यंगस्टर खेळाडूने भरलेले दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पुढील मॅच मध्ये पाहायला मिळतील. स्विच करतायत. स्विच हिट, बिग हिट, मॅसिव्ह हिट. विष्णूच्या बॅट मधून बॅक टू बॅक. हा अजून एक खणखणीत दुसरा चौकार. ऑन साइडला फक्त आपल्याला स्ट्रोक मारता येतात, मात्र यावेळेस ऑफ साइडला देखील मारलाय. स्विच केला आणि स्विच हिटचा देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा कमालीचा स्ट्रोक. चौकार पाहिलाय. धावफलक 12 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो स्विच केला, पुढील पाय बेंड केला, मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग पाहिली, पॉइंटच्या खेळाडूला बीट करत बॉलला पाठवून दिला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, जिथे चौकाराची मोहर होती. धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 12 पाहायला मिळेल. शेवटचा बॉल घेऊन मोहित सज्ज आहेत. महागडी गोलंदाजी जरूर झाली आहे. धावफलक देखील पाहायला मिळत आहे 12 या आकड्यावर. मोहितने थोडीशी महागडी गोलंदाजी केली आहे, मात्र मी म्हणेल विष्णूने देखील चांगली बॅटिंग केली आहे. ज्याप्रमाणे विष्णूने पहिल्या 3 बॉलवरती एकच चौकार मारला होता, तो देखील फुलटॉस बॉल होता. तिथे कुठेतरी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चौकाराचा पहिला बॉल खराब होता, मात्र त्या व्यतिरिक्त जे 2 बॉल होते ते 2 अगदी तंतोतंत होते, कारण फिल्डर डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग पोझिशन वरती आहे. सो तुम्ही त्या बॉलचा यूज करू शकता आणि त्या बॉलचा यूज केला. मात्र एक्स्ट्रॉर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साइडला लॉंग लेग क्षेत्रामध्ये तो चौकार आलाय. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट मध्ये अजून एक चौकार. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. कॅच कंप्लीट झाली. एजला बॉल लागल्यानंतर चेंडू हवेमध्ये होता आणि कुठल्याही प्रकारची चूक होणार नाहीये. मोहित झेल घेतील. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम मातोश्री नंदाई प्रतिष्ठान वडवली संघाला. 12 या आकड्यावरती हा पहिला हादरा. मोहितने थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर केली, मात्र तरी देखील मी म्हणेल शेवटच्या बॉलवरती जी विकेट मिळाली आहे त्यांनी कॉन्फिडन्स जरूर बूस्ट झाला असेल. 4 ओव्हरची मॅच आहे. 50 धावा बनवणं तरी गरजेचं आहे. बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल. नवीन बॅटर मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती संदेश वाल्मिकी यांना आपण पाहू शकतो. विष्णू यांच्या खेळीचा अंत झालाय. आता संदेश वाल्मिकी पाहायला मिळतील. संदेश वाल्मिकीचा देखील कस लागणार या मॅच मध्ये, कारण चांगली गोलंदाजी आहे. जे हनुमान क्रिकेट संघ कारिवली संघाची विचार केला तर देखील आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक मोहित यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यानंतर महेश असतात. प्रतीक देखील फार चांगली गोलंदाजी करतात आणि अक्षय. सो 4 त्यांच्याकडे फार चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्या विरोधामध्ये जर तुम्हाला चांगली बॅटिंग करायची असेल तर मात्र सिंगल डबल आणि चौकार षटकारांचं भरणं देखील टाकावं लागेल. समोर कुठला गोलंदाज आहे, तो कशा प्रकारची गोलंदाजी करतोय यावरती विश्वास ठेवायचा नाहीये. विश्वास ठेवायचा आहे स्वतःवरती, स्वतःच्या मनगटावरती आणि स्वतःच्या क्वालिटीवरती. आता बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला अजय पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन संदेश
बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पाहायला मिळतात. अक्षयचं हे षटक देखील कसं असणार आहे हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असेल. चला थोडंसं स्पीडअप करायचंय, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, भव्य दिव्य आयोजन, दमदार असं नियोजन आपण सर्वजण पाहत आहोत. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. टीम जय बजरंग क्रिकेट संघ कारिवली बघा आपल्या माध्यमातून उशीर होतोय, आपल्याला देखील माहिती आहे. सो प्लीज सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडून देखील असेल. ही आयोजन समितीच्या वतीने आपणास नम्रतेची विनंती असेल. गोलंदाज सज्ज अक्षय, यावेळेस स्विच हिट करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र चांगल्या प्रकारे फॉलो केला. पाहिलं की स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, फॉलो केला आणि डॉट बॉलची समाप्ती. अक्षयचं फार चांगलं समय सूचकता आपण पाहिली. प्रेझेन्स ऑफ माइंड इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये आणि ते दाखवत असताना गोलंदाज अक्षय षटक क्रमांक 2 मध्ये फार चांगली गोलंदाजी होती. पहिला बॉल जबरदस्त. यावेळेस अगदी स्लॉट मधला बॉल ड्राइव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डरने जबरदस्त फिल्डिंग केली आहे. स्टॉप वेल आणि अशा रीतीने जोपर्यंत फेकी केली जाईल 2 धावा कंप्लीट होतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. अक्षयच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ले चढवण्याचा प्रयत्न अजय आणि संदेशांचा असेल यातही मात्र शंका नाहीये. मात्र कौतुक आहे ज्याप्रमाणे गोलंदाजी करतात, कारण फिल्डर आहे डीप स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफ मध्ये देखील फिल्डर आहे, स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन मध्ये देखील फिल्डर तैनात आहेत. त्या रीतीने आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळतीये. यावेळेस फिल्डिंगचा एफर्ट पप्पे यांच्या माध्यमातून जबरदस्त पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी दूरवरचा प्रवास केला आणि जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. धावसंख्या फलकावरती 2 धावेंच्या मदतीने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचल 16 या आकड्यावरती. जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय. मात्र कौतुक करेल ज्याप्रमाणे आमचे मयूर दादा आहेत, ज्या मयूर दादांनी सकाळच्या सत्रापासून इथे आहेत. परफेक्ट आयोजन नियोजन आहे की नाही हे पाहतायत, प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहेत, त्यांचं देखील कौतुक असेल. आमचे निलेश दादा कोहली साहेब आहेत, ज्यांचं देखील मी कौतुक करेल, ज्यांच्या वतीने आम्हाला रिओची स्पॉन्सरशिप मिळाली आहे. त्यांच्या समवेत मोरेश्वर दादा सुतार यांचं देखील आम्ही कौतुक करेल, ज्यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी आपण पाहू शकतो. बेस्ट बॅट्समन साठी आपल्याला बॅट थंडर स्पोर्ट्सची आहे, त्यांचं देखील आम्ही विशेष उल्लेख करणार आहोत. नो बॅक टू दी क्रिकेट. सिंगल आड होईल आणि फलक देखील पुढे सरकेल. 17चा खतरा कुठल्या संघावरती असेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहायला मिळतात संदेश वाल्मिकी. या मॅच मधील पहिला बॉल फेस करतील. मागील मॅच मध्ये देखील एक चौकार आला होता, त्यानंतर त्यांची विकेट आली. इथे देखील ड्राइव्ह करत असताना लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल सिंगल कंप्लीट होईल एका धावेच्या मदतीने. धावफलक देखील पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती 18 पाहायला मिळेल. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय, शेवटचा बॉल शिल्लक आहे. मातोश्री नंदाई प्रतिष्ठान वडवली विपक्ष जय बजरंग क्रिकेट संघ कारिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 नामांकित संघांमध्ये चालू असलेली चुरशीची लढत. मात्र एका संघाला विजय प्रस्थापित होईल, तो संघ असेल कुठला 8 षटकांच्या अंती आपल्याला कळून जाईल. यावेळेस चेंडू हवेमध्ये, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन द बॉल, स्क्वेअर लेगचे फिल्डर कमालीचा झेल पाहायला मिळतोय. प्रज्वत होते डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि ज्यांच्या माध्यमातून अफलातून झेल पकडला गेलाय. संदेश रखेचा अंत गडी गमावलाय. दुसऱ्या बॅटिंग करत असताना मातोश्री नंदाई प्रतिष्ठान वडवली संघाने. फलंदाज अजय बॅक टू दी पवेलियन. विनंती असेल जय गावदेव क्रिकेट संघ खांडवा संघाचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा आणि भारत शेठ गायकर आणि अनंत शेठ गरज साहेबांचा संघ अद्वै 11 आई गावदेवी क्रिकेट संघ गोठेकर ब संघ. आपणास देखील नम्रतेची विनंती असेल, आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवून द्यायचे. मिड मॅच मध्ये अर्थात इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. पुढील मॅच आपली असेल जय गावदेव क्रिकेट संघ खांडवळ विपक्ष
आई गावदेवी क्रिकेट संघ अद्वै 11 गोठे गर्भ अशी लढत पुढील पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय, थोडंसं खाली राहिलं, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. जो बाउन्स एक्सपेक्टेड होता तो बाउन्स मिळाला नाहीये. अखेर अगदी आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती स्थिर आहे, धावसंख्या फलकावरती स्थगित पाहायला मिळते. महेश पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवर, जे जबरदस्त गोलंदाजीसाठी देखील ओळखले जातात. यावेळेस कव्हरच्या दिशेला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. दोन खेळाडू आहेत आणि जबरदस्त एफर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मैदानावरती कंप्लीट होत असताना अगदी आपण पाहू शकतो 3 धावा. साच बाज और ताज, जरूर एक धाव वाचवली आहे. 3 धावा आड होतील आणि 3 धावेंच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. बघा जी आपली एंट्री आहे त्याच्या बाजूला गोळ्यावाल्यांची एक गाडी आहे, त्याच्या बाजूला एक बाईक आहे, ती बाईक थोडीशी बाजूला काढायची विनंती. रिफ्लेक्शन खेळाडूंवरती येत आहे त्यामुळे विनंती आहे, प्लीज ती थोडीशी बाजूला काढा ही विनंती असेल. सँडी पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच ज्याने विथ द बॅट आणि विथ द बॉल कमालीची कामगिरी केली. संघ अडचणीमध्ये होता मात्र सँडीने एकरी किल्ला लढवला असा खेळाडू मैदानावरती. यावेळेस पुन्हा एकदा तसाच स्ट्रोक. मागील मॅच मध्ये देखील तशीच सुरुवात, या मॅच मध्ये देखील तशीच सुरुवात पाहायला मिळते. बॅटची एज, कीपर बीट आणि बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा अजून एक नजाकत भरा चौकार. असं वाटतं की ऍक्शन रिप्ले आपण पाहिलाय मागील मॅचचा, कारण मागील मॅच मध्ये देखील असा स्ट्रोक होता. फक्त टच करायचा प्रयत्न, बॅटर देखील बीट झाले, कीपर देखील बीट झाले आणि बॅटची एज घेऊन लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आला. तो एकच स्ट्रोक होता जो खराब होता, त्या व्यतिरिक्त सर्व स्ट्रोक सँडीने चांगले मारलेत. सुरुवात इथे देखील फार चांगली झाली आहे सँडीची. धावसंख्या फलकावरती चौकाराच्या साथीने 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. मातोश्री नंदाई प्रतिष्ठान वडवली या संघाची धावसंख्या 25. यावेळेस देखील मिस्टेक नक्की आपल्याला पाहायला मिळाली. मात्र तोपर्यंत सिंगल आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी स्ट्रायकिंग एंड वरती रनआउट साठी अंपायर रिव्ह्यू असेल याची नोंद करून घ्यायची आहे. जय बजरंग क्रिकेट संघ कारिवली विपक्ष मातोश्री नंदाई प्रतिष्ठान वडवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद असतील. विकेटचं पतन झालंय. बॅटर आउट. सँडी यांच्या खेळीचा अंत. मोठा मासा गळायला लागला मी म्हणेल, कारण मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच आता मैदानाच्या बाहेर असतील. डीजे
आणि टीमचे कॅप्टन कोहिनूर ऑफ शहापूर रोहन शेळके आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फक्त स्लाइस केलाय. थर्डमॅनचा खेळाडू अगदी बॉलच्या मागे. तीन खेळाडू आहेत मात्र बॉल निघून चाललाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4. तो बेडा होगा पार. येतोय थर्डमॅनला क्लिअर करत हा चौकार. आपल्याला पाहायला मिळेल. गणेश डिंगोरे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गणेश डिंगोरेचा खेळ कसा असेल पुढील मॅच मध्ये ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. सौरभ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही खेळाडू अगदी रेड आउट फॉर्म मध्ये आहेत त्यामुळे इंटरेस्टिंग मॅच होईल यात मात्र शंका नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली ही आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल धावेच्या मदतीने दोन धाबा दोन धाब्यांच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 32 धाबा या धावफलकावरती आहेत. मी म्हणेल विकेट जरूर गेल्यात मात्र तरी देखील ज्या प्रकारची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती कौतुकास्पद आहे. आता शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये 6 बॉल तुम्हाला मिळतील. त्या 6 बॉलवरती तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 7-8 रन तरी बनवणं गरजेचं आहे कारण धावसंख्या ही 40च्या आसपास पोहोचेल आणि ज्यावेळेस 40च्या आसपास पोहोचेल त्यावेळेस मॅच मध्ये मजा येणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक पाहायला मिळतात. बघूया प्रतीकच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर केतन पाहायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये केतन देखील फार चांगले टच मध्ये होता. सँडी आणि त्यांच्या समवेत अजय विष्णू हे बाद झाले मात्र आता संदेश आणि केतन हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडूंना आता शेवटच्या मोमेंट पर्यंत झुंज लढवावी लागेल. 1-2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त सिंगल डबल देखील मॅच मध्ये तुम्हाला इम्पॅक्टफुल इनिंग ठरवू शकते. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल मिड विकेटचे फिल्डर कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन होतंय. संदेशच्या खेळीचा अंत. संदेश बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन झालंय. शेवटचं अंतिम षटक ज्याला आपण स्लॉगवरचं षटक म्हणतो हाणामारीचं षटक म्हणतो. या षटकामध्ये मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न देखील केला गेला आणि फलंदाज देखील बाद. मैदानावरती आलेत राहुल देऊ शकतील का विजयाची चाहूल संघाला हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. टीमचे कॅप्टन आहेत आणि शेवटच्या मोमेंटला हा खेळाडू मैदानावरती झाले उपस्थित. राहुल भंडारीचं इनिंग देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. पिंच हिटिंगसाठी हा खेळाडू देखील ओळखला जातो. यावेळेस झाली मिस्टेक झाली आणि आता रूपांतर विकेट मध्ये. फलंदाज होतील बाद. अजून एक धक्का बसतोय. मातोश्री नंदाई प्रतिष्ठान वडवली या संघाला. फलंदाज राहुल बॅक टू दी पवेलियन. यावेळेस स्टॉप करायचा प्रयत्न जरूर होता मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. धावफलक देखील स्थिर आहे. धावफलक देखील स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती असेल 32. विजयासाठी देखील तुम्हाला प्रयत्न करावे लागतील की 45+ रन्स बनवणं. मात्र तरी देखील शेवटचं षटक फार जबरदस्त राहिले. प्रतीकचं मी कौतुक करेल ज्या प्रकारे प्रतीकने कमबॅक करून दिले. 3 बॉलवरती 2 महत्वाचे गडी टिपलेत त्याने आणि एकही धाव खर्च केली नाही.
सो गुड पीस ऑफ बॉलिंग. त्यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. पॉइंटचा खेळाडू बीट होतोय. थर्डमॅनचा खेळाडू देखील इंटरेस्टेड आहे. मात्र डीप मध्ये अगदी प्रयत्न केले होते, प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, मात्र बॉल निघून चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजाकत बरा चौकार. धावफलक 36. 36 धावा पाहायला मिळतील. प्रत्येक या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात, ते देखील मागील बॉलवरती. म्हणजे 3 बॉलवरचा संघर्ष 4थ्या बॉलवरती तुटलाय, पण दिल्ली अभि दूर आहे. अजून देखील 2 बॉलचा काही शिल्लक आहे. या 2 बॉलवरती देखील घणाघाती प्रहार करणं अपेक्षित आहे. यावेळेस विकेट कमबॅक जरूर झालं प्रतीकचं. अफलातून गोलंदाजी करत असताना प्रतीक पाहायला मिळतील. अजून एक धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना मातोश्री नंदाई प्रतिष्ठान वडवली या संघाला. फलंदाज साहिल बॅक टू दी पवेलियन. पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 36 आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. नवीन बॅटर संतोष पाहायला मिळतील, जो संतोष फार चांगल्या टच मध्ये मागील मॅच मध्ये होता असा खेळाडू. डावकऱ्या त्याचे संतोष पाहायला मिळतात. चला थोडंसं स्पीडअप करणं इथून देखील अनिवार्य आहे, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्या. यावेळेस लोव फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. अलॉंग द कार्पेट चेंडू झाला मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो थोडासा दूर. पॅकिंग साठी खेळाडू आहेत. 2 धावा कंप्लीट होतील आणि अशा रीतीने षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त होईल. धावफलक 38. 38 धावा पाहायला मिळतील. प्रथम बॅटिंग करत असताना मातोश्री नंदाई प्रतिष्ठान वडवली या संघाची पाहायला मिळेल. आता विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतील जे बजरंग कारिवली संघाला 39 39 धाब्यांचं लक्ष आहे. आपण लगेच टॉस करणार आहोत. एकीकडे संघ जय गावदेव 11 खांडवळ आणि दुसरीकडे संघ आदवय 11 आई गावदेवी क्रिकेट संघ गोठेगर्भ. दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण लगेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस करूया. विनंती असेल निलेश दादा कोळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण आणि सचिन दादा काळन साहेबांच्या शुभ हस्ते, दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. चालू अंगामध्ये फार चांगले टच मध्ये या दोन्ही संघांना आपण पाहतोय. रोहन भाऊ मॅच साठी शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. एकीकडे गावदेवी चषक, दुसरीकडे आहे स्वर्गीय शिवाजी दादा लक्ष्मण कोळी असा कॉल असेल. येस, खांडवा संघाचा कॉल आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करू. 5 ओव्हरची मॅच आहे. येस, गावदेवी चषकाचा कॉल आणि पडलाय स्वर्गीय शिवाजी दादा लक्ष्मण कोळी, म्हणजे टॉस जिंकलाय गोटेकर संघाने. विनंती असेल मान्यवरांना आपण असं नसतं व्हायचंय. थँक्यू सो मच. बसून घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन. रोहन भाऊ आपण टॉस जिंकला, सर्वप्रथम अभिनंदन. टॉस जिंकलाय, डिसिजन 5 ओव्हरची मॅच. फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. फार चांगलं. तुमचा देखील स्क्वॉड आहे. स्क्वॉड मध्ये आज कुठला खेळाडू खेळेल आणि कुठला खेळाडू खेळणार नाहीये? नक्कीच 2 आदिनाथ मडके आणि मनीष लाने आज टीम मध्ये नाहीत, पण त्याच्या व्यतिरिक्त प्रतीक आणि ध्रुव 2 बॉलर आणलेले आहेत नवीन. प्रतीकचा खेळ मी अगदी जवळून पाहिलाय. यंगस्टर आहे, पण जर तुमची बॅटिंग असेल तर तो देखील चांगला खेळ करतो. काय सांगाल? 5 ओव्हरची मॅच आहे. तुम्ही टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली आहे. समोर खांडवा संघ एक नामांकित संघ आहे. सौरभ सारखा एक त्यांच्याकडे देखील ताकदवर बॅटर आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. सध्याच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. तुम्ही देखील फार चांगलं क्रिकेट खेळताय. काय म्हणाल, हंगाम कशा प्रकारे राहिलाय? चांगला वाईट? चांगलं आहे. सुरुवात चांगली झालेली आहे आणि आता बघू पुढे जेवढी मेहनत करणार त्यानुसार फल भेटणार.
नक्कीच जर पाहायला गेलं घोटेकर संघ ओळखला जातो यंगस्टरांना घेऊन खेळण्यासाठी. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण वळणार आहोत खांडवा संघाच्या कॅप्टनकडे. टॉस हरला, टॉस जिंकला असता डिसिजन काय होतं? बॅटिंगच. सकाळच्या सत्रापासून 3 वेळा असं झालंय की जो संघ टॉस हरलाय त्याला बॅटिंगच हवी होती. म्हणजे टॉस हरला मनासारखा डिसिजन मिळालाय. बॅटिंग करत असताना गोठेकर सारखा नामवंत संघ समोर खेळतोय. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60-55. 55-60. काय सांगाल असे कुठले बॅटर आहेत सौरभला सोडून जे चांगल्या प्रकारचा खेळ दाखवू शकतात? कारण सौरभचा खेळ आम्ही पाहिलाय, संपूर्ण संघाचा खेळ पाहिलाय, मात्र कुठले बॅटर आहेत समोर इतका नामवंत संघ आहे खेळत असताना धावा बनवू शकतात? योगेश्वर, निखिल, जयेश हे आमचे बॅट्समन चांगले आहेत आणि विनोद पाटील. काय सांगशील ओव्हरऑल आयोजनाबद्दल आणि कशा प्रकारे सीझन तुमचा राहिलाय? सीझन आता स्टार्ट झाला आहे. आमची ही तिसरीच मॅच आहे आणि खूपच सुंदर असं आयोजन केलेलं आहे टीम नानकरांनी आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मॅचसाठी शुभेच्छा असतील. टॉस कपल्स कक्षामधून न्यूज येते. टॉस जिंकला अद्वै 11 गोटेकर बस संघाने. त्यांचा डिसिजन फिल्डिंगचा असेल आणि इन्व्हाइट केलंय जय गावदेव क्रिकेट संघ खांडवा संघाला बॅटिंगसाठी. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ कुकसे, अर्थातच पडक्याचा गोड आवाज आमचे योगेश पाटील सर. थँक्यू सो मच. चेक. धन्यवाद प्रसन्न चव्हाण. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये गावदेवी चषक नानकर 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना इथे अनुभवतोय. जय बजरंग क्रिकेट संघ कारिवली विपक्ष अट्टाली वडवली. सध्या संघ आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये या वडवली संघानं 38 धावा इथे मात्र उभारल्या आणि त्या 39 धावांचा आता मात्र पाठलाग करण्याकरिता सलामीची जोडी आपल्याला कारिवलीकरांची पाहायला मिळते. अगदी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक नाईक आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर मोहितला आपण पाहतोय. पहिल्या पॉवर प्लेचं षटक पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा दोन्ही संघांना पाहिलं तर दिमागदार विजय मात्र या स्पर्धेमध्ये संपादित केला. आणि आता मात्र दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये पाहूया कशा रीतीने मात्र सुरुवात करेल गोलंदाज संतोष यांनी या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली पहिल्याच मॅचमध्ये. हो, सुरुवात यॉर्करने केलेली आहे. असा वाटते यॉर्कर किंग असावा हा गोलंदाज, कारण मागील पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र भरपूर संख्येने यॉर्कर्स त्यांनी चेंडू हाताळले आणि या सामन्यामध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती प्रत्येक नाईकला मात्र पूर्ण बीट केलाय. शेवटच्या मोमेंटला मात्र छोट्या बाकलेपचा तिथे मात्र वापर केला. बचावात्मक फटका प्रत्येकने तिथे मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव मात्र तिथे कंप्लीट केली. म्हणजे श्रीगणेशा मात्र सिंगल धावने पाहायला मिळाली. स्वतःचं खातं आणि संघाचं अकाउंट तिथे मात्र ओपन केलाय. त्याच्या सोबतीला असलेला बॅटर मोहित. चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येणार नाहीये. हो, असं वाटतं की फटका थोडासा लवकर तिथे मात्र एक्झिक्यूट केला आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा हलकासा मात्र बाहेरच्या दिशेने मात्र मूव्ह झाला. म्हणजे आपण गोलंदाज आपण जर विचार केला संतोषचा तर मात्र त्याच्याकडे चेंडूला टर्न करण्याची एक कला आहे. तसं पाहतो की एखादा लेफ्ट आर्मर ज्यावेळी ओव्हर द विकेट मारा करतोय एक कोण तयार होतो आणि चेंडू पडल्यानंतर जास्तीत जास्त चेंडू बाहेरच्या दिशेने मात्र निघत असतात आणि त्याच प्रकारची ही लेंथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. हो हो, नो लुक शॉट, प्रॉपर कनेक्शन, खाली क्षेत्र वॅकेंट जागा आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी हा येतोय चौकार. मात्र ते वापर केला, प्रॉपर कनेक्शन पाहिलं आपण आणि जागा सुद्धा मात्र चांगली निवडली. आता मात्र समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि मात्र चूक होणार नाहीये. जबरदस्त कॉट आणि पहिला धक्का लागेल जे बजरंग कारिवली संघाला. मोहित इज द बॅक टू द डग आउट.
वरती थांबू शकला नाही. जणू काही मोठे फटक्यांचा त्याला मोह लाभला होता आणि तो मात्र मोह त्याला मात्र त्या ठिकाणी आवरता आला नाही, कंट्रोल करता आला नाहीये. आणि त्या अनुषंगाने मात्र पाहू शकला अगदी साईड स्क्रीनच्या समोर झेलबाच्या स्वरूपात तो बाद होऊन माघारी परतला. केतननं तो झेल मात्र त्या ठिकाणी संपन्न केला. सपॅन न्यू बॅटर मिस्टर विवेक आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. कारिवली संघाची जबाबदार स्वीकारण्यासाठी क्रॉस बॅटेड फटका, टायमिंग प्रॉपर नाही परंतु खूप पुढे चेस आहे. कारण मिडल विकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत चेंडू ओलांडली सीमारेषा आणि हा दुसरा चौकार आलाय टीम कारिवलीकरांसाठी. विकेट सुद्धा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले फटके सुद्धा मात्र या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. संतोष पुन्हा एकदा हो पुन्हा मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. हा चेंडू सुद्धा चालला अगदी वेगाने माडी मिड विकेटला मात्र पाहू शकाल सँडी आहेच. सँडीचा आपण जर विचार केला तर एक परफेक्टली पॅकेज आहे टीम अटली वडोलीचा. आपण विचार केला तर इज अ बॅटर, इज अ बॉलर, इज अ फिल्डर, तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी आज या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. परंतु पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिलं तर 39 धावांचा पाठलाग करत असताना जी सरासरी हवी होती जे बजरंग कारिवली संघाला त्या सरासरीनेच मात्र या ठिकाणी सध्या खेळ सुरू आहे. एक विकेट जरूर गमावलाय परंतु धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या एकूण 10 म्हणजे येणाऱ्या आता मात्र 18 चेंडूमध्ये विजयासाठी इथून आपण विचार केला तर 29 धावांची अजून आवश्यकता. यानंतर अजून एक मोठी लढत तुमच्या भेटीस मित्रांनो येणार आहे. जय गावदेव खांडवल संघ फाईट करेल गोटेकर बस संघाच्या विरोधात. आणि आपण जर गोटेकर संघाचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये नवीन ध्येयानं मात्र उतरणार आहे. अद्वय 11 अर्थात भारत गायकर आणि अनंत घरत यांनी या संघ मात्र या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे. चांगली मॅच होण्याची दाट शक्यता. आणि हा सामना सुद्धा असा वाटतं की शेवटच्या ओव्हरपर्यंत या ठिकाणी एक वेगळीच छाप सोडून जाईल, त्यात काही शंका नाहीये. 18 चेंडू शिल्लक, 29 धावांची आवश्यकता. ज्याप्रमाणे पाहतोय की या सामन्याला आय थिंक ज्या धावांची आवश्यकता आहे पर ओव्हरच्या रन रेटने आता मात्र कारिवली संघ पुढे वाटचाल करतोय. परंतु प्लस पॉईंट असा की पॉवर प्लेचा खेळ ते संपूर्ण झाले. आता नॉन पॉवर प्लेच्या खेळाला सुरुवात होणार. पहिल्या षटकामध्ये आय थिंक संतोषला एक सफलता जरूर मिळाली परंतु आता मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतो की संदेशच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. संदेशचे सुद्धा मात्र पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि तीच अपेक्षा आता मात्र या मॅच मध्ये सुद्धा असेल तिचे संघनायकाला. मिडॉन पाहू शकाल आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय. कुठेतरी या फिल्डिंग प्लेसमध्ये आता मात्र वारंवार बदलाव करण्याचा प्रयत्न करतायत. ऑन साईडला पाहू शकाल अगदी 3 बाउंड्री रायडर्स आहेत. ऑफ साईडला 2 बाउंड्री रायडर्स पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफला तुम्ही फिल्डर पाहू शकाल. आणि इथे लेन पहा चांगल्या प्रकारे ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता विवेकनं. त्यामुळे चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडूच्या ब्रिटवरती जेव्हा तुम्ही फटके सजवता त्यावेळी मात्र मिडलिंग चांगल्या प्रमाणात होत असतात. परंतु इथे मात्र कुठेतरी अगोदरच विवेकने एक निर्धार केला होता मनामध्ये की हा चेंडू मात्र मिड विकेट किंवा ऑन साईडला कुठल्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करेल परंतु कुठेतरी तो अपयश ठरला. आणि मात्र इथे पुन्हा मात्र थोडासा बदलाव पाहायला मिळतोय. वेळेचं भान ठेवायचं आहे कारण या गोष्टी मात्र आम्हाला ज्या वारंवार अनाऊन्स करत सुद्धा मात्र आवडत नसतात. परंतु आयोजकाच्या वतीने तुम्हाला या सूचना मी पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण आज आम्हाला एकूण तब्बल 7 सामने कव्हर करायचे आहेत. हो पुन्हा तो स्ट्रोक जणू काय पहिल्या चेंडूचा आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती रिप्ले पाहतो की काय परंतु तसं नाहीये. सलगचा हा दुसरा डॉट चेंडू खेळतोय विवेक. चेंडू ज्यावेळी रिलीज होते त्यावेळी मात्र आय थिंक विवेकची जी नजर आहे ती थोडीशी मात्र बाजूला सरकली आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. आता मात्र प्रत्येक काहीतरी कानमंत्र देतो बॅटर विवेकला की कुठल्या लाईन्सवरती तुला मात्र फटके खेळायचे आहेत. आणि आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू चाललाय हवाई मार्गाने स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून विवेक पाटीलचा हा ट्रेडमार्क शॉट 6 धावांचा षटकार. बारी बारी सबकी बारी. पहिले ती गेंद बाजू की अभय बल्लेबाजू की कारण 2 चेंडू मात्र पहिले अगोदरचे आपण कुठेतरी गोलंदाजाच्या वाट्याला गेले कारण दोन्ही डॉट चेंडू त्याने हाताळले.
परंतु त्याचा मात्र पूर्णपणे राग या फटक्यावरती विवेक नाईकने काढला असं म्हणायला हरकत नाहीये. 6 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. एवढा दूर गेला की इथे मात्र 8-10 जरी असतात तरी सुद्धा मात्र ती सीमारेषा मात्र या विवेकनं मात्र ओलांडली असती. परंतु या ठिकाणी पाहू शकाल आय थिंक इनसाइड इच बॅटला चेंडू परत झाल्यानंतर अगदी शरीराचा वेध तिथे मात्र घेतला. तब्बल 1 धाव तिथे मात्र घेण्याची संधी निर्माण झाली. टी4 टॅट जसा तसा उत्तर देण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न करतायत. धाव फलक्यावरती आता मात्र धावांचा वेग सुद्धा आपल्याला वाहताना जास्त पाहायला मिळतोय. 17 धावा धाव फलक्यावरती. साफसूत्र टेलिकास्ट सध्या आपण पाहतोय. तेजस भुईर यांची संपूर्ण टेक्निकल टीम सध्या आमच्या सोबतीला कार्यरत आहेत आणि या ओव्हरमध्ये येणारा तिसऱ्यांदा मात्र गोलंदाजानं मात्र फलंदाजाला बीट केलाय. हा तिसरा डॉट बॉल आणि अखेर धावसंख्या पाहतोय आपण स्थिर 17 धावा. एखाद्या संघासमोर जरूर खतरा आहे. मग कॅरोली संघासमोर असेल की अटाली वडवली संघासमोर असेल, कारण ही नॉकआउटची स्पर्धा आहे. जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल. जो संघ पराभूत होणार त्याला मात्र या स्पर्धेची तब्बल वर्षभर वाट पाहावी लागणार. ओव्हरपिच चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू चालू वाडी स्लॉंगला कुठल्या प्रमाणात मात्र चूक झाली नाहीये. असं वाटलं होतं की हा चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या प्लॉट मध्ये जाऊन मात्र लँडिंग होणार, परंतु जबरदस्त कॅचेस. आज अटाली वडवली संघाचा विचार केला तर कॅचेस चांगल्या प्रमाणे पाहायला मिळत आहेत. आणि अखेर हा झेल सुद्धा आपण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये दुसऱ्यांदा तो झेल केतनने मात्र संपादित केला. आणि अखेर पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजाला एक सफलता मिळाली, फलंदाजाला एक सफलता मिळाली. आणि दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल लाभलेली आहे, हँडसम बॉय मिस्टर माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडे किरवलीची राखीची दिगाडकर उर्फ रॉकीबाई यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई गावदेवी चषक नानकर 2025 मध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जबरदस्त सामना. कधी झुकतोय कारिवली संघाकडे, कधी झुकतोय अटाली वडवली संघाकडे. हा क्रिकेटचा थरार आहे. हा नानकर गावाचा उत्सव आहे. हा नानकर गावाचा सण आहे. आतुरतेने मात्र या स्पर्धेची अनेक चाहते मात्र आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर तो क्षण सध्या आपण अनुभवतोय. आणि या पहिल्या दिवसामध्ये पाहतोय की अप्रतिम चांगला दर्जाचा चांगला क्वालिटी क्रिकेट आज आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न 17-2 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय. लक्ष्य 39 धावांचं आहे. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 22 धावांची गरज. परंतु कुठेतरी आपण जर विचार केला तर आता आस्किंग रेन रेट जो आहे तो आता मात्र वाढताना पाहायला मिळतोय. याचं कारण संदेश संतोष ने आता मात्र जी गोलंदाजी केली योग्य रीतीने मात्र पाहायला मिळाली. आणि आता मात्र तिसऱ्या षटकासाठी पाहिलं तर सँडीचा वापर केला जातोय. नेहमीच कॅप परिधान करून तो गोलंदाजी करतोय. हो, पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की जेवढे जे गोलंदाज होते मापोली संघाचे A4 आसिफ, A4 आरम, पण ते मात्र पाहू शकाल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही, अगदी कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चेंडूला उत्तम फेक करतायत तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. आणि आपण अटाली वडवली संघाचा विचार केला तर पहिल्या षटक हाताला S4 संतोषनं, दुसऱ्या षटक हाताला S4 संदेशनं आणि आता मात्र S4 सँडी. विवेक केलतोय 7 चेंडू त्याने फेस केले, 12 धावा त्याच्या बॅटमधून निघाला. 1 षटकार 1 चौकाराच्या साह्यानं. आणि तर आपण पाहिलं तर पप्प्या नवोदित बॅटर आहे, त्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. हो, दूरवरून खेचून मारण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाही. चेंडू चाललाय, भरपूर वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चूक करत नाहीये. पुन्हा विवेक, केतन, टनाटन. तिसरा धक्का लागेल टीम जय बजरंग स्पोर्ट कारिवली संघाला. त्या ठिकाणी विश्वासघात केला असं मात्र म्हणायला हरकत नाहीये. परंतु आज केतन जिकडे पाहावं तिकडे केतन केतन केतन, कारण 3 झेल आतापर्यंत उडाले आणि 3ही झेल केतननं मात्र तिथे टिपले. कारण केतनला
पूर्णपणे ठाऊक आहे, पकडा झेल झिंगा क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस. आणि हा सूत्र प्रत्येक खेळाडूला माहीत असणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मिस्टर अक्षय आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पप्प्या खारीकच्या सोबतीला सलामीचे तिन्ही बॅटर मात्र स्वस्तात बाद झाले, कारण प्रत्येक नाईक मात्र आपल्या संघासाठी एका धावेचं योगदान दिलं. त्याच्यानंतर पाहिलं मोहित आय थिंक एक चौकारच्या बॅटमधून निघाला, 4 धावांचं त्याने योगदान दिलं आणि विवेकनं 14 धावांचं योगदान दिलं. समीकरणाचं पाहिलं तर 10 चेंडू शिल्लक आणि 10 चेंडूमध्ये आता विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. अलटी पलटी रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय आणि चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. काय स्ट्रोक पाहतोय आपण पूर्णपणे त्या ठिकाणी बॉटमॅनचा प्रॉपर वापर, मिडलिंग खूप छान पाहायला मिळाली आणि रेवतच्या माध्यमातून इथे अक्षय पाटीलनं हा षटकार मात्र त्या ठिकाणी वसूल केला. आज पाटीलची पाटीलगिरी पाहायला मिळाली या फटक्यावरती. या षटकारानं मात्र पाहिलं तर सामन्याचं पूर्णपणे चित्र बदललं गेलं, परंतु अजून सामना संपलेला नाहीये. 9 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि त्या 9 चेंडूमध्ये 14 धावांचं संरक्षण आता मात्र इथून केलं जाईल का. पुन्हा तोच फटका, अप्रतिम फटकेबाजी आणि हा चेंडू सुद्धा चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन ग्राफिक्स मध्ये तुम्ही या ठिकाणी हा रिप्ले पाहू शकाल, हे चित्र पाहू शकाल. काय फटकेबाजी आपण पाहतो अक्षय पाटीलच्या बॅटमधून. आय थिंक असं वाटतं की खेळाडू कक्षामधून हा बॅटर सेट होऊन आलाय ज्या अनुषंगाने तो मात्र फलंदाजी करतोय. आणि आता समीकरण पाहिलं तर अगदी सोपं पाहायला मिळतोय त्या फलक्यावरती. बॉल्टर्न इक्वेशन 8 चेंडूमध्ये आता विजयासाठी 8 धावांची गरज. पुन्हा एक माझ्या जीवनामध्ये मी छत्रपती शिवाजी कडे बाबगाववरती जेपीच्या माध्यमातून सलग 5 रिव्हर्स षटकार पाहिले आणि तदनंतर अक्षय पाटील बॅटर आहे की त्याने 3 षटकार लगावले, परंतु तिन्ही रिव्हर्सच्या माध्यमातून. कम ऑन डीजे जालिंदर. दोनही 3 बॅक टू बॅक सिक्सरची हॅट्रिक कंप्लीट आणि त्या विजयापासून फक्त 2 पावलं दूर जय बजरंग कारिवली. आणि इथे मात्र पाहू शकाल एस्ट्यांच्या रोखण्याची हाताळली आणि पाहू शकाल क्लीन बोल्ड झालाय. अजून एक विकेटचं पतन, परतो साने फार निराश असेल या कामगिरीवरती, कारण ही अपेक्षा नव्हती त्याच्याकडून आपल्या टीमला, आपल्या संघनायकाला. कारण एक चांगला जाणता पुरा असा गोलंदाज, परंतु त्याच्या विरोधात जी अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली ती मात्र वाखाणण्याजोग होती अक्षय पाटीलची. घंटो का मिनिटो में झटपट क्रिकेट त्याच्याकडून पाहायला मिळाला. फक्त 4 चेंडू तो सामोरा गेला आणि त्या 4 चेंडूमध्ये सलग 3 षटकार पाहिले. 18 धावांचं त्यांनी बहुमूल्य योगदान आपल्या टीमसाठी दिलं आणि अखेर टाळ्यांच्या गजराने त्याचा स्वागत केला जातोय खेळाडू कक्षामध्ये. एका पाठीमागे एक षटकार या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. सिक्सर हॅट्रिक मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत. ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. आणि आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावांची गरज असताना आता मात्र नवीन फलंदाज महेश आलाय 6व्या क्रमांकावरती. समोर आहे पप्प्या खारीक. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहायला आपल्याला थोडंसं चेंडूमध्ये गती कमी केली आणि त्याच गतीमध्ये आपण जर पाहिले तर पप्प्या पूर्णपणे बीट झाला. लेगबाच्या स्वरूपात ही 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आणि दरम्यान या ठिकाणी शुभागमन होतोय युवा उद्योजक
मिस्टर अक्षय कासार एक अष्टपैलू क्रिकेटर आहे. टेनिस क्रिकेटमध्ये खूपच नाव लौकिक केलं आहे आणि आज पाहू शकल्या स्पर्धेला त्यांची सदिच्छा भेट पाहायला मिळाली. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. विजयापासून एक पाऊल दूर स्कोर आर लेवल. ओव्हर पिच फटका हवेत केला. इथे विकेट्स येणार का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चाललाय आणि इथे मात्र चूक घडली गेली आणि विजय संपादित केलाय. जय बजरंग स्पोर्ट कारिवली संघानं. अभिनंदन टीम कारिवली अँड हार्ड लक टीम अटाली वडवली. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपण लगेचच जास्त इथे वेळ खर्च करणार नाहीत. लगेच आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पारितोषिक इथे मात्र देणार आहोत. नो डाऊट ज्याने अष्टपैलू खेळ साकारलाय, गोलंदाजी करत असताना एक सफलता प्राप्त केली.